श्री लक्ष्मी फॅशन बुटीक मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आज मी आपल्याला या व्हिडिओमध्ये 36 छातीचे प्रिन्सेस कट ब्लाउज दाखवणार आहे। स्लीवलेस ब्लाउज आहे आणि डीप नेक आहे। समोरचा पण आणि मागचा पण डीप नेक आहे। दाखवल्याप्रमाणे मापे आहे। 36 छाती आहे। डीप नेक आहे। परत डीप नेक साठी आपल्याला शोल्डर हे कमी घ्यावं लागतं। गळा रुंदी ही 2 घ्यायची। शोल्डर संपूर्ण शोल्डर आपलं 5.5 आहे। गळा रुंदी 2 घेतल्यानंतर खाली 10 इंचाचा गळा आहे। खालच्या साईडला हा गळा जास्त घ्यायचा आहे, वरती कमी घ्यायचा आहे। आर्म होल घेतलाय 5.5, 1 इंच गोलाई दिली। 36 छाती असल्यामुळे 9 प्लस 2-2.5 इंच एक्स्ट्राच घेऊन टाकलेला आहे। नवीन शिकणाऱ्यांनी तर जास्तच माप ठेवायचंय। पूर्ण उंची 14 घेतली। शेवटी उंचीच्या ठिकाणी कमरेचं माप टाकायचंय। कंबर 7.5 आहे, तर 2 इंच एक्स्ट्रा अशा पद्धतीने माप टाकून कट करून घ्यायचे। शोल्डर हे आपल्याला या ब्लाउज मध्ये कमी ठेवायचं आहे आणि गळा पण डीप आला पाहिजे, शोल्डर पण उतरलं नाही पाहिजे आणि स्लीवलेस पण ब्लाउज आहे। तर त्यासाठी हा महत्त्वाचा पॉइंट आहे की गळ्याची रुंदी ही छोटी घ्यायची 2 इंचाची। खालची रुंदी ही खाली ब्लाउजची रुंदी वाढवणे आणि शोल्डर 2 इंचाचा शोल्डर घ्यायचा असल्यामुळे 1.5 ते 2 इंच हे शोल्डर आले पाहिजे असल्यामुळे या ठिकाणी शोल्डरच्या ठिकाणी या साइड कडून आपल्याला आतमध्ये यायचंय। त्यामुळे आपलं शोल्डर कमी येईल, कारण आपल्याला गळ्याच्या बाजूने शोल्डर कमी करता येत नाही। शोल्डर हे आर्म होलच्याच बाजूने कमी करावं लागतं। तर अशा पद्धतीने हा मागचा भाग आपण काढलेला आहे, बघू शकता। त्यामध्ये गळा रुंदी ही 2च घ्यायची आहे। गळा खोली समोरच्या साइड साठी 7 आहे। डीप नेक आहे समोरचा। कपड्यावर आपण प्रिन्सेस कटचं माप टाकत आहोत आणि खालच्या साइडला हा नेक असा पसरतो। डीप चौकोनी गळा घेतलेला आहे, बघू शकता। याप्रमाणे आखायचा आहे। पूर्ण उंची टाकलेली आहे 14। आर्म होल 5.5च घेतलेला आहे। नंतर असा गोलाकार देऊन घेतलाय। 14 उंची आहे। खालच्या साइडला बरोबर असं प्रिन्सेस कटचा टक्स साठी 3.5 इंच, वरती 4 इंच। शोल्डर पासून हा टक्स 9.5 ते 10 इंचाच्या अंतरावर आला पाहिजे। त्यासाठी हा पॉइंट आर्म होलच्या ठिकाणी इकडे जोडून द्यायचा आहे। अशा पद्धतीने प्रिन्सेस कटचं माप टाकायचंय। समोरचा भाग हा प्रिन्सेस कट घेतलेला असल्यामुळे खाली 1 इंच टक्स देण्यासाठी या ठिकाणी 1 इंच असं सरळ जायचंय। नंतर या इकडे असा आकार द्यायचा। आता कट करून घ्यायचंय। अशा पद्धतीने व्यवस्थित माप टाकून घ्यायचंय, कट करायचंय। अशा पद्धतीने कट झाल्यावर समोरचा भाग आपल्याला बंद ठेवायचा आहे। हा याप्रमाणे असं बंद ठेवायचंय।
शोल्डर आपल्याला छोटं घ्यायचं आहे, त्यासाठी गळ्याकडून तर आपल्याला शोल्डर कमी करता येत नाही, म्हणजे गळा जास्त घेऊन आपलं शोल्डर कमी होऊ शकत नाही, तर आर्महोलच्या साईडने आपल्याला कट करावं लागते। या अशा पद्धतीने हा खूप महत्त्वाचा पॉइंट आहे। व्हिडिओ पूर्ण बघत चला, कारण त्यामध्ये महत्त्वाचे जे पॉइंट असतात ते जसं जसं कटिंग होती तसं त्याप्रमाणे सांगितले जातात। तर हे शोल्डर छोटं घेण्यासाठी या साईडने आर्महोलच्या साईडने असं 2 इंचाचं घेऊन आर्महोलच्या साईडने इकडे येऊन कट करायचे। तर अशा पद्धतीने हा गळा कितीही डीप घेतला तरी उतरत नाही, मग त्यामुळे हा एक महत्त्वाचा पॉइंट आहे। अशा पद्धतीने आता बंद बाजूकडे बंद घडी घेऊन त्यावर असा कपडा ठेवून ब्लाउज पीसवर बंद घडीकडे अस्तर अशा प्रमाणे ठेवून घ्यायचंय।